इतक्या कोत्या म्हणत आहेस रे तू? कसले घाणेरडे आरोप करतोस तू आमच्यावर? तू आता वागशील ना तर स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं नाही बघ. आज स्वप्न नाही तर प्रत्यक्षात पाहिले माझ्या डोळ्याने. हे तुझे दोन्ही हात गळ्यात टाकून. कोणाला काय बोलताय तर जरा विचार करा. तो भांग पिऊन बोलत नाही. आतापर्यंत बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं, पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण काय, पहिलाच माझा मित्र, माझा मोठा भाऊ समजत होतो मी त्याला. पण आज हा मोठा भाऊ माझ्या बरोबर बंधुत्वाचे नाटक करू माझ्या बायकोला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पाहणारा विषारी काळा सरपाया. जरा माणसं ओळखायला शिका. त्याचा त्याग, त्याची माया याचा विचार करा जरा. मला वाटलं होतं तुमचं सुद्धा हृदय त्याच्याप्रमाणेच विशाल असेल, पण नाही. त्याच्या पायाजवळ उभी राहण्याची सुद्धा तुमची लायकी नाहीये. वैशाली, खबरदार, त्याला यापुढे काही बोलशील का? त्याच्यापेक्षा तुझ्या माझा त्याच्यावर विश्वास आहे. तू त्याला असं काही माझ्यासमोर बोललेलं त्याला मुळीच चालणार. यापुढे तू त्याची पत्नी आहे एवढं मात्र लक्षात ठेव. तुमची अशी रोजची भांडणं मला मुळीच आवडणार नाही. आता योगेश चुकाचा झालेला पाहायचंय का मला? तुझी सभ्यपणाची भाषण बंद कर आता. प्रत्यक्षात पाहिले तुझी सभ्यगिरी. प्रकरणांची गणना अगोदरच हिचाच मार्ग बदलावा म्हणतोय मी. आजपासून तुझी आणि माझी दोस्ती संपली. मी माझ्या बायकोला घेऊन दुसरीकडे कुठेतरी राहण्याची सोय करतो, कारण हे घर तुझं आहे. तुझ्यासारख्या शहरी नागाचा सहवास नकोय आम्हाला. चल वैशाली, आपण आज या घराबाहेर पडायचं. आता काय बोलू रे? मी तुझ्या हातही उचलू शकत नाही, कारण तू माझा नवा जन्मदाता. मी तुला घाणेरडाही बोलू शकत नाही, कारण माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत तू माझा भाऊच राहशील. आणि तुला इथून चालता हो म्हणून सांगण्याची सुद्धा हिंमत नाही रे मला, कारण मुंबईवरून तुला मी तिथे बोलावून घेतलं. पाठच्या भावापेक्षा मित्राला महत्व देणारा, रक्ताच्या नात्यावर माझा विश्वास नाही. एवढ्यात मानलेली नाती श्रेष्ठ समजतो, आणि म्हणूनच माझ्या वेगळ्या मनाला वाटतंय मित्र हा शेवटच्या क्षणापर्यंत मित्रच असतो. आज विनाकारण संशय घेऊन अरे तो आपले अनुभव दोस्ती तोडायला निघाला. अरे माझ्या मृत्यूपेक्षाही मैत्रीचं मरण मला जास्त असह्य होत आहे. अरे मित्राच्या मरणाने मैत्री मरत नाही, ती आदरणीय होऊन चिरंतन स्मरणात राहते. पण दोस्ती संपली ना, तर दोस्त आणि दोस्ती त्या दोघांनाही आपल्याला कायमचं मुकावं लागतं. योगेश, कायमचं मुकावं लागतं. तुझंही तत्वज्ञान यापुढे ऐकायचं नाही मला. वैशाली, आपल्या दोन्ही बॅगा घे, आज आपण या घराबाहेर पडायचं. माझा योगेश, शांत हो योगेश. अरे तू जरा अचानक घर सोडून गेलास तर गावात अब्रूचा येईल रे माझी. अरे लोक संशय घेतील रे माझ्यावर. त्यामुळे फक्त आणखी 8 दिवस तरी सांग. यापुढे मी तुझ्या बायकोशी बोलणार सुद्धा नाही. योगेश, पाया पडतो रे मी तुझ्या. नाही कैलास, मी माझ्या निश्चयापासून ढळणार नाही. चल वैशाली, आपण आज घराबाहेर पडायचं. पण तो एवढा विनवणी करून सांगतोय, तुमच्या पाया पडून सांगतोय, तरी तुम्हाला कळत नाही काय? तुम्ही माणूस आहात की पशु? वैशाली, योगेश, तुला मारू नको रे. अरे पाया पडतो रे मी तुझ्या. कारण तुझे होता आहे Bas